कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं कसं लागला ग चटका? आई त्या वसुंधराने मुद्दाम केलाय। मला काय माहिती ती सांडशी गरम होती। मी तर आपला अखिलचा टिफिन भरायला गेलेले। बिचारी, मला तर वाटतंय ना, मागे मी वसुंधरेला किचन मध्ये यायला मनाई केली होती ना, त्याचा बदला घेतली ती। बघते आता तिच्याकडे, थांब। करेक्ट आहे। आणि माझी मम्मा म्हणते नाही ते बरोबरच आहे। ही वसुंधरा ना दिसती तशी अजिबात नाहीये। हा, खाऊ कुठली? गुड मॉर्निंग मम्मा 100 वर्षांचं आयुष्य आहे तुला। आत्ताच तनया तुझ्याबद्दल बोलत होती। हो, मग हिचा चेहरा का पडलाय असा? हे बघ मम्मा, मला किचन मध्ये चटका लागलाय। बच्चा, किचन मध्ये असे छोटे मोठे चटके लागतच असतात। ए जयू, पण एवढ्यावरनं तिच्यावर रागवू नकोस हं। सवय नाहीये ग तिला, शिकेल हळूहळू। अगं नाही, बर मला सांग, तू कशी आहेस? बरी आहे, चाललंय। पण तू कसं काय येणं केलंस? अगं जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी। म्हटलं प्रत्यक्ष भेटूनच बोलते म्हणून आलेले। आई, ते जरा कशी आहेस वसुंधरा? ही मस्त। आई, आज जेवणाला काय करू ते विचारायला आले होते। तुला हवं ते कर। तसंही स्वतःच्या मनासारखंच वागायची सवय आहे ना तुझी। मला वाटलं तर खाईन मी। विशाखा, चल आपण लॉन मध्ये बसून बोलूया। चहा बिया पाठवा आमच्यासाठी। आणि खायला सुद्धा पाठव। डाएट चालू आहे माझं, वेळच्या वेळेवर खायला लागतं। हे, आणि तुला जमणार नसेल तर राहू दे। का नाही जमणार? आणते ना। चल आलेस? हो, अशीच उभी राहणारच? जा लवकर कर, माझ्या मम्माला वाट बघायची सवय नाहीये। नाही, तुझी मम्मा अशी अचानक आली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी खास प्लॅन असणार, हो ना? घाबरलीस? ओ, अजिबात नाही। मला घाबरायची गरजच नाहीये। घाबरून तर आता तुला राहायला पाहिजे, नाहीतर चटका बसतो की नाही। सकाळी जो काही धडा मिळाला ना, तो तुझ्या आईला पण गिरवायला सांग। तिला म्हणाव, चांगल्या माणसांना त्रास नसतो द्यायचा, नाहीतर सगळं आपल्यावरच उलटतं। अगं ए, तू जास्त नको जास्त बोलू. तू नको बोलूस, गप्पा बसायचं। मी चहा करायला घेते, तू खायचं बघ। तुझ्या मम्माला वाट नको बघायला लावू। हा, मुद्दामच बाहेर घेऊन आले तुला का? घरी काही बोलायची सोयच राहिली नाही। अगं बाई, हो, ते कुठे कान लावून ऐकत असते देवाला माहिती। कठीण आहे ग बाई, खरंच। बरं बोल, काय बोलायचं होतं तुला? हा, सांगते। अगं काय झालं माहितीये का जयू, काल ना मी टीव्ही बघत होते, ते एक बातमी बघितली ग, की अस्वस्थ झाले ना मी। अगं रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या। का सांगते ना, सकाळी उठले, पेपर वाचायला घेतला, पेपर मध्ये सुद्धा पुन्हा तीच बातमी। एक मिनिट तुला दाखवते मी। हा, ही बघ, ही बघ। हा, बायकोच्या छळामुळे नवऱ्याची आत्महत्या। ओघ, करोडो रुपयांच्या पोटगीची केली होती मागणी। बापरे, काय गं? बघितलंस ना, त्या अशा असतात मुली। एक बातमीत लिहिलंय की म्हणे त्या मुलीने ना डिवोर्स मागितला होता। नवरा म्हणला मी नाही देणार, ते गेली कोर्टात, केस केली। बिचारा नवरा आत गेला ग, पुन्हा सासरच्यांना धमकावलं हिने की 6 कोटी द्या, नाही तर तुम्हाला सगळ्यांना तुरुंगात टाकेल। 6 कोटी? हो, थोडी मोठी रक्कम आहे का ग ही? नाही ना बाई बाई बाई, बिचारा मुलगा तो घाबरला आणि जीव दिला ग त्यांनी। आकाशच्याच वयाचा आहे ग तो। असत ना, त्या वयाचा उल्लेख केलाय ग त्या बातमीत, म्हणून म्हंटल मी।
जयू ए जयू काय झालं अचानक? विशाखा मला ना अलीकडे ह्या बयेची म्हणजे वसुंधरेची भीती वाटते. बाई 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 नाही, मी समजूच शकते ग अगदी तुला का भीती वाटते ते. आपण बघितलं ना कोर्टात काय झालं. कोर्टाने निर्दोष मुक्त केलं तिला. आधी कोर्टात रडली आणि त्या बिचाऱ्या लकीला आत पाठवलं ग. बाई बाई उद्या तिने आकाशवरती वाटेल ते आरोप केले नाहीत ना म्हणजे मिळवलं. हे काय अगं, तुझ्यावर सुद्धा आरोप करू शकते ती. सांगू शकते ना की सासू छळते मला. नाही आत पाठवेल ती. काही सांगता येत नाही बाई तिचं. अगं पण मी कुठे तिचा छळ करत होते. जयू हे मला माहितीये ग, पण मला एक सांग, कोर्ट तुझं ऐकेल का तिचं? तिचंच ना, म्हणून म्हणतेय मी. त्यातून आकाशचा स्वभाव तर आपल्याला माहिती आहे ना, लगेच डिप्रेस होतो. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नाही ना म्हणजे मिळवली ग बाई. काय भीती ग. तुला आठवतंय ना जयू, गुरुजी काय म्हणाले होते, आकाशच्या पत्रिकेमध्ये असा योग आहे. भीती वाटली ती व्यक्त केली ग मी, फक्त इतकंच. 100 करोड वसुंधरा, अहो एवढे पैसे कुठून आणू मी? मला काय माहित, मला फक्त पैसे हवेत. त्याशिवाय मी या म्हातारीला ना एक कण पण खाऊ देणार नाही. वसुंधरा ही केस खोटी आहे, तुम्हाला माहिती आहे. माझ्या आईने कधी हात नाही उचलला तुमच्यावर. पण तुझ्यावर विश्वास ठेवणार कोण आहे आकाश? हा ओ हा, तुझा जुना मित्र नाही का, एकमेव जुना मित्र, तुमचा चौथा मुलगा लकी, तो विश्वास ठेवेल. पण कसं आहे ना, आता जेलमध्ये गेलाय, आता त्याची वाट बघत बसा. हे बघा, तुम्हाला जो त्रास आहे तुम्ही मला द्या ना, पण प्लीज माझ्या आईला असं चळू नका. कर्माची फळं आहेत रे आकाश. तुझ्या आईने मला उपाशी ठेवलेला आठवतंय ना, भोगू दे तिला. हो वसुंधरा, आपल्या मुलांचा तरी विचार कर. आपली मुलं? माझा फक्त एकच मुलगा आहे आणि तो होणार आहे या संपत्तीचा वारस. वा, आणि चिनू मनू काय त्यांचं काय? हा, बसतील कुठल्या तरी हॉस्टेल बिस्टेल मध्ये राहून. मला काय फरक पडतोय? काहीही फरक पडत नाही. बघितलं साकाश, मी तुला म्हणत होते ना हिला घराबाहेर काढीच्यावर विश्वास ठेवू नको म्हणत. मग आपली काय अवस्था करून ठेवली तिने. सॉरी आई, माझी खूप मोठी चूक झाली. त्याच वेळेला हिला घराच्या बाहेर काढायला हवं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.